आज आपण 20 ते 22 जणांसाठी घरच्या घरी मस्त हॉटेलसारखी चमचमीत अशी पावभाजी बनवणार आहोत. तुमच्या घरी बर्थडे पार्टी असो, गेट टुगेदर असो किंवा छोटासा कुठला हळदी-कुंकवाचा कार्यक्रम असो किंवा कुठला समारंभ असो आणि जर तुम्हाला 20 ते 22 जणांसाठी घरच्या घरी पावभाजी बनवायची असेल, तर अजिबात काळजी करू नका. ही रेसिपी इतकी सोपी आहे, की अगदी नवशिक्यांनाही पहिल्याच प्रयत्नात एकदम छान अशी पावभाजी बनवता येईल. या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक स्टेप अगदी सविस्तर दाखवणार आहे. त्याच्यामुळे पावभाजी बनवताना तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. यासोबत ही संपूर्ण पावभाजी बनवण्यासाठी मला अंदाजे किती खर्च आला, तसेच ऑर्डर घेण्यापासून ते रेट ठरवण्यापर्यंत सगळी माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ बघायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक करा आणि थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका. आणि कुठल्या शहरातून ही रेसिपी तुम्ही पाहताय हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण साधारण 20 ते 22 जणांसाठी घरगुती पावभाजी बनवणार आहोत. त्यासाठी काय काय भाज्या घेतल्यात त्या बघायच्या आहेत आपल्याला. भाजी बनवण्यासाठी मी कुठल्या कुठल्या भाज्या वापरल्या आणि त्यासाठी येणारा खर्च हा आपण इथे बघणार आहोत. चला मग सुरुवात करूया. बघा इथे मी सगळ्या भाज्या निवडून ठेवलेल्या आहेत. इथे मी 1 किलो बटाटा सोलून घेतलेला आहे. आता हा मी बारीक याच्या फोडी करणार आहे. आता इथे मी अर्धा किलो फ्लॉवर साफ करून घेतला आहे आणि पाव किलो शिमला मिर्च बारीक चिरून ठेवली आहे. इथे पाव किलोपेक्षा जास्त 2 टोमॅटो घेतलेत. ते अशा जाडसर फोडी करून घेतल्या आहेत. पाव किलो मटार सोलून ठेवला आहे इथे मी. एक पाव किलो मी कांदा बारीक चिरून घेतला आहे. आणि त्यासोबत आता इथे मी 1.5 इंच आलं आणि लसणाचा अख्खा गड्डा सोलून घेतला आणि त्याचं वाटण करून घेतलेलं आहे. आता इथे मी सर्व घेतलेल्या भाज्यांचा खर्च इथे दाखवलेला आहे. एकूण ₹190च्या भाज्या घेतलेल्या आहेत. त्यासोबत डेअरी प्रॉडक्ट, मसाले आणि तेल यांचा खर्च ₹131 झाला. एकूण खर्च ₹321 झालेला आहे. त्यामध्ये मी घरातलं हळद, तिखट, मीठ वापरलं, त्याच्यामुळे याचा खर्च ॲड केलेला नाहीये. या ₹321त तुम्ही साधारण 3.5 ते 4 केजी पावभाजी बनवू शकता. ही पावभाजी 22 ते 25 जण आरामात खाऊ शकतात. या सर्व कोरड्या भाज्यांचं वजन साधारण 2 किलो 800 ग्राम पर्यंत जाईल. भाजी शिजवताना, मॅश करताना आणि भाजीचा घट्टपणा सांभाळण्यासाठी त्यात साधारणपणे 1 ते 1.5 लिटर पाणी वापरलं जाणार आहे. त्यामुळे तयार होणाऱ्या पावभाजीचे अंतिम वजन 3.5 ते 4 किलो भरलं जाईल. ही 3.5 ते 4 किलो वजनाची भाजी 22 ते 25 जण आरामात खाऊ शकतात. आता ही पावभाजी तुम्हाला विकायची असेल तर किती रुपये किलोने विकायची? बाहेर विकताना ऑर्डर घेतली असेल तर साहित्य सोडून इतर बाकी गोष्टींचा खर्च कसा लावायचा? जसं की वापरलेला गॅस, पॅकिंग, आपण केलेली मेहनत आणि नफा याचा खर्च कसा लावायचा याचा तपशील व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. आता इथे मी एक मोठं भांडं गरम करून घेतले. आता त्याच्यामध्ये 2 चमचे बटर घालते. इथे आपल्याला बटर वितळून झाल्यानंतर या भांड्यात घालायच्या आहेत सर्व भाज्या आणि मस्त अशा परतून घ्यायच्या आहेत. ते मी सुरुवातीला साफ करून ठेवलेला फ्लॉवर, चिरून ठेवलेला टोमॅटो आणि सोलून ठेवलेला हिरवा मटर घातलाय. सर्वात शेवटी याच्यामध्ये घालत आहे चिरून ठेवलेला बटाटा. आता हे सर्व भाज्या आपल्याला छान अशा या तेलात किंवा बटरमध्ये परतून घ्यायच्या आहेत. हलक्याशा भाज्या परतून घेतल्या की याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 ग्लास पाणी आणि आपल्याला साधारण याच्या आपल्याला 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या आहेत आणि भाजी अशी छान अशी शिजवून घ्यायची. या भाज्या शिजवताना मी याच्यामध्ये शिमला मिरची घालणार नाहीये. शक्यतो पावभाजीच्या भाज्या कुकरमध्ये लावताना त्याच्यामध्ये शिमला मिरची घालायची नाही. शिमला मिरची ही फोडणीमध्ये परततानाच घालायची, म्हणजे तिचा सुगंध आणि चव चांगली टिकून राहते. आता 3 ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतर बघूयात मस्तपैकी भाज्या शिजलेल्या आहेत. आता ही भाजी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आणि मॅशरने छान अशी बारीक करून घ्यायची आहे. माझ्याकडे वेळ थोडा कमी होता म्हणून मी मॅशरचा उपयोग न करता
हँड ब्लेंडरने ही भाजी मी बारीक करून घेतली आहे. पण सहसा भाजीला छान चव आणि छान पोत पाहिजे असेल तर ही भाजी हातानेच मॅशर वापरून बारीक करून घ्यायची, किंवा तुमच्याकडे घरी रवी असेल तर रवीने घोटून घ्यायची. म्हणजे पावभाजी दाटसर अशी राहते आणि खायला चविष्ट अशी लागते. आता माझ्याकडे वेळ कमी होता म्हणून मी ही भाजी हँड मिक्सरने बारीक करून घेतली. आता ही बारीक करून ठेवलेली भाजी भांड्यामध्ये काढून ठेवते, म्हणजे मला याच भांड्यामध्ये पुन्हा पावभाजीला फोडणी देता येईल. तर पावभाजीची क्वांटिटी जास्त आहे म्हणून मी तेच भांडं धुवून स्वच्छ करून घेतलं आणि पुन्हा गरम करून त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे बटर घातलं आणि अर्धा छोटी वाटी तेल घातलं आणि छान असं गरम करून घेतलं. फोडणी देते वेळेस थोडं बटर घातलं म्हणजे पावभाजीला रिच असा फ्लेवर येतो, म्हणून मी ते थोडं बटर घातलेलं आहे. आता बटर मस्त असं मेल्ट करून घ्यायचं आणि तेल पण छान असं गरम करून घ्यायचं. तेल आणि बटर एकदा गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 3 चमचे भरून आलं लसूण पेस्ट. इथे मी मोठ्या चमच्याचा वापर करून 3 चमचे आलं लसूण पेस्ट घालणार आहे. भरपूर अशी आलं लसूण पेस्ट घातली म्हणजे पावभाजीला छान अशी चव येते आणि पावभाजी खाण्यास एकदम उत्कृष्ट अशी लागते. आता ही आलं लसूण पेस्ट मस्तपैकी परतून घेऊया. हिचा उग्र वास गेला पाहिजे इतपत आपल्याला ही परतून घ्यायची आहे. आलं लसूण पेस्ट आपण तेलामध्ये बटरमध्ये परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरून ठेवलेला कांदा. आता हा कांदा आपल्याला छान असा ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतायचा आहे. याच्यामध्ये कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतल्यावर भाजीला चव पण छान येते. त्याच्यामध्ये थोडं बटर कमी वाटत आहे म्हणून मी अजून 2 चमचे याच्यामध्ये बटर घालत आहे आणि या मेल्ट झालेल्या बटरमध्ये हा कांदा मस्त असा परतून घेत आहे. आज आपण 22 ते 25 जणांसाठी मस्त अशी घरगुती पावभाजी बनवणार आहे, ती पण अगदी कमी वेळेत आणि एकदम हॉटेलसारखीच. तुमच्या घरी जर पार्टी असेल, बड्डे असेल, गेट टुगेदर असेल किंवा छोटा मोठा कुठलाही समारंभ असेल, ते तुम्हाला 20 ते 25 जणांसाठी पावभाजी बनवायची असेल तर घाबरायचं कारण नाही. कारण या व्हिडिओमध्ये ज्या काही आपण छोट्या छोट्या स्टेप सांगितल्या आहेत त्या स्टेप वापरून जर तुम्ही पावभाजी बनवलीत ना तर तुमची पावभाजी पहिल्याच प्रयत्नात एकदम यशस्वी होईल. आता कांदा मस्त असा परतून घेतला आपण सोनेरी रंगाचा होईपर्यंत. आता याच्यामध्ये आपण घालूया बारीक चिरून ठेवलेली शिमला मिरची. आता ही शिमला मिरची आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे, परतून घ्यायची आहे. आता साधारण एक 5 मिनिट ही मिरची आपण छान याच्यामध्ये परतून शिजवून घेऊया मऊ होईपर्यंत. शिमला मिरची मऊ झाली की याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा हळद, एक मोठा अर्धा चमचा भरून इथे मी घालत आहे घरातलंच तिखट. इथे तुम्ही बेडगी मिरची पावडर वापरू शकता कलर येण्यासाठी. तर मी घरातलंच रोजच्या वापरातलं तिखट घातलेलं आहे. या तिखटाला कलर पण छान आहे, त्याच्यामुळे मला बाहेरची कुठलीही मिरची पावडर वापरायची गरज पडली नाही. आता मी इथे घालते अर्धा चमचा धनापूड. धनापूड घातलं म्हणजे भाजीला एकदम छान अशी चव येते. आता हे सगळे मसाले आपण ह्या भाज्यांमध्ये छान असे परतून घेऊया. मस्त परतून घ्यायचे. सुगंध मस्त असा घरभर पसरलेला आहे भाज्यांचा आणि मसाल्यांचा. आता सर्वात शेवटी या भाज्यांमध्ये घालायचे आहे आपल्याला 3 चमचे भरून पावभाजी मसाला. मी इथे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला वापरलेला आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचा पावभाजी मसाला इथे वापरू शकता. आता पावभाजी मसाला घालून हे सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत मस्त. आता ह्या मसाला घातलेल्या भाज्या खाली करपू नयेत म्हणून आपल्याला याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या खाली लागणार नाहीत आणि भाजी करपणार नाही. याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ. मी इथे चमच्याभरून मीठ घातलेलं आहे. आता मीठ घातल्यानंतर पुन्हा थोडं पाणी घालायचं आणि मसाले मस्त असे शिजेपर्यंत त्यांच्यावरती तेलाचा तरंग येईपर्यंत मसाले मस्त असे शिजवून घ्यायचे, म्हणजे भाजीला छान अशी चव येऊन जाईल. एक 2 ते 3 मिनिट मसाले मस्त असे परतून घेतलेत. आता याच्यावरती आपण
झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनिट तेलाचा तरंग येईपर्यंत मसाले शिजून घेऊया. हे बघा मस्त तेलाचा तरंग वरती आलेला आहे, कलर पण सुरेख आलेला आहे. जेवढा मसाले छान असे शिजून घ्याल तेवढी मसाल्यांना चव छान अशी लागते. अगदी तेलाचा तरंग वर येईपर्यंत आपल्याला मसाले शिजून घ्यायचे आहेत. आता या तयार झालेल्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला घालायची आहे आपण शिजवून ठेवलेली भाजी. आता ही भाजी मी छान अशी शिजून हँड मिक्सरने बारीक करून घेतली आहे. सगळी भाजी मी या मसाल्यांमध्ये घालणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे. त्या भाजीला भरपूर प्रमाणात दाटसरपणा आहे. आता हा दाटसरपणा कमी करण्याकरता, भाजी पातळ होण्याकरता याच्यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि भाजी पातळ अशी करून घ्यायची आहे. या दाटसर भाजीमध्ये आपल्याला थंड पाणी घालायचं नाही आहे, तर आपल्याला इथे गरम पाणी करून या भाजीमध्ये घालायचं आहे. म्हणजे पाणी आणि भाजी वेगळी होणार नाही. गरम पाणी घातलं म्हणजे भाजी आणि पाणी मस्त एकत्र होतं. भाजीमध्ये गरम पाणी घातल्यामुळे भाजी आणि पाणी वेगळे होत नाही. भाजीला स्मूथ टेक्स्चर येतं आणि आपल्याला हवे तशी कन्सिस्टन्सी भेटते. आणि तुम्हाला इथे जर जास्त प्रमाणात भाजी पातळ हवी असेल तर तुम्ही जास्तीचं पाणी घालू शकता आणि भाजी जर तुम्हाला दाटसर हवी असेल तर पाणी कमी जास्त प्रमाणात तुम्ही घालू शकता. आता इथे मी अजून पाणी घालते म्हणजे भाजीचा जो दाटसरपणा आहे तो कमी होईल. मला इथे थोडी पातळ भाजी हवी आहे म्हणून मी थोडं इथे पाणी जास्तीचं घालत आहे आणि भाजी आणि पाणी एकत्र करून घेत आहे. तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी जेवढ्या प्रमाणात पाहिजे तशा प्रमाणात तुम्ही इथे पाणी घालू शकता. आता भाजी मस्त पातळ झालेली आहे. आता या भाजीमध्ये पाणी घातल्यानंतर आपल्याला या भाजीची थोडी चव चाखून बघायची आहे, जेणेकरून आपल्याला या भाजीमध्ये मीठ कमी आहे का, तिखट कमी आहे का हे आपल्याला समजेल. आता भाजीमधलं तिखट मीठ चेक केल्यानंतर मी वरतून फोडणी देणार आहे. त्यासाठी एक कढई गरम करून घेतली आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे बटर गरम करून घेतलं. बटर मेल्ट झाल्यानंतर या बटरमध्ये आपल्याला घालायचं आहे घरातलं 2 चमचे तिखट आणि 2 चमचे पावभाजी मसाला आणि याची मस्त अशी फोडणी तयार करायची. आणि ही तयार झालेली फोडणी आपल्याला तयार झालेल्या पावभाजीमध्ये वरतून घालायची आहे. म्हणजे पावभाजीला मस्त अशी चव येईल. आता ही तयार केलेली फोडणी आपण या भाजीमध्ये मिक्स करून घेऊया. थोडं जर मीठ कमी जास्त प्रमाणात ॲड करायचं असेल तर इथे तुम्ही या भाजीमध्ये ॲड करू शकता. आता ही वरतून दिलेली फोडणी आपण भाजीमध्ये मस्त अशी मिक्स करून घेऊया. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायची म्हणजे भाजीला अजून छान अशी चव येईल. आता ही कोथिंबीर या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. मग तयार आहे खाण्यासाठी पावभाजी. आता ही पावभाजी मी घरगुती कार्यक्रमासाठी बनवलेली होती. पण तुम्हाला एखादा फूड बिझनेस करायचा असेल किंवा एखादी पावभाजीची ऑर्डर घ्यायची असेल तर विकताना पावभाजीचा रेट काय लावायचा याची सविस्तर माहिती आपण पुढे या व्हिडिओमध्ये देणार आहोत, तर व्हिडिओ संपूर्ण बघा. घरगुती पार्टीसाठी जेव्हा तुम्ही ऑर्डर घेता तेव्हा हॉटेलच्या तुलनेत तुमची पावभाजी घरगुती कमी तिखट मसाल्यांची चांगल्या दर्जाची असते. यामध्ये आपण चांगल्या दर्जाचे मसाले, तेल, बटर वापरलेलं असतं, यामुळे तुम्ही पावभाजीचा रेट चांगला आकारू शकता. आता आपण पाहूयात पावभाजी बनवण्यासाठी झालेला खर्च. पावभाजी बनवण्यासाठी भाज्यासाठी आणि तेल, बटर, मसाले यासाठी एकूण खर्च झाला 321 रुपये. 20 ते 22 जणांसाठी मी प्रत्येकी 2 जोडी पाव याच्या हिशोबाने थोडेसे जास्तीचे म्हणून 8 लाद्या पाव घेतले. 1 लादी पाव साधारण 20 रुपयाला येतो. इथे पावाचा एकूण खर्च 160 रुपये झाला. 321 अधिक 160 बरोबर 481 रुपये एकूण खर्च झाला. म्हणजे संपूर्ण पावभाजी बनवण्यासाठी मला आलेला खर्च 481 रुपये आहे. आता व्हिडिओत दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात तुम्ही साधारण 3.5 ते 4 किलोची पावभाजी बनवू शकता. ही 3.5 ते 4 किलोची पावभाजी साधारण 20 ते 22 जणांना पुरते आणि याचा रेट कशा पद्धतीने लावायचा ते आपण पुढे पाहूयात. जर तुम्हाला फक्त भाजी द्यायची असेल तर पर किलो रेटने द्यायची. जर ग्राहकाला पाव, कांदा, लिंबू नको हवा असेल, ते फक्त तुमच्याकडून भाजी घेण्यास तयार असतील
तर 300 रुपये ते 350 रुपये प्रति किलो रेट लावावा. 3.5 किलो पावभाजीचा रेट साधारण 1050 ते 1250 असा लावावा आणि 4 किलो भाजीचा रेट 1200 ते 1400 रुपये असा लावावा. टिप: भाजी नेण्यासाठी ग्राहकाला स्वतःचे भांडे आणण्यास सांगावे आणि जर तुम्ही कंटेनर देणार असाल तर त्याचे ₹50 पॅकेजिंग चार्जेस अतिरिक्त लावावे. संपूर्ण पॅकेज द्यायचे असलं जसे की भाजी, पाव, सलाड, बटर, पार्टीसाठी असा संपूर्ण पॅकेज ग्राहक पसंत करतात जेणेकरून त्यांचा त्रास वाचेल. यामध्ये 3.5 ते 4 किलो भाजीसोबत 50 ते 60 पाव, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि लिंबू तसेच वरून टाकण्यासाठी थोडे अतिरिक्त बटर द्यावे. एकूण पॅकेजचा खर्च 2200 ते 2500 रुपये असावा. 22 ते 25 लोकांच्या संपूर्ण पार्टीसाठी हा रेट ग्राहकाला प्रति व्यक्ती फक्त ₹100 ते 110 रुपये पडतो, जो की हॉटेलच्या रेटपेक्षा खूप स्वस्त आहे आणि घरगुती चवीचा आहे. आता यामध्ये तुमचा नफा किती होईल? तुमचा एकूण खर्च म्हणजे भाज्या, तेल, मसाले, बटर, पाव, सलाड, पाणी, गॅस, पॅकेजिंग चार्जेस, ट्रॅव्हलिंग चार्जेस पकडून साधारण 1000 ते 1100 रुपये खर्च येईल. तुमचा निव्वळ नफा 2200 ते 2500चे पॅकेज करून पावभाजी विकल्यास तुम्हाला एका ऑर्डरमागे 1300 ते 1400 रुपये नफा होईल. पार्टीसाठी ऑर्डर घेताना पाळायचे नियम. नियम 1: 500 रुपये ॲडव्हान्समध्ये घ्या. पार्टीसाठी ऑर्डर घेताना कमीत कमी 500 रुपये ॲडव्हान्स घ्या जेणेकरून तुम्हाला पाव आणि भाजी खरेदी करता येईल. दुसरा नियम: वेळेचं नियोजन. पार्टीच्या वेळेपेक्षा अर्धा तास आधी भाजी तयार ठेवा. घरगुती भाजी नेण्यास ग्राहक स्वतः येतो. नियम तिसरा: चवीची खात्री. भाजीमध्ये कुठलाही कृत्रिम रंग वापरू नका. ग्राहकाला सांगा, आम्ही भाजीला काश्मीरी मिरची वापरून, बीट वापरून नैसर्गिक कलर आणलेला आहे. यामुळे ग्राहक तुमच्याशी कायमचा जोडला जाईल. थोडे अतिरिक्त बटर द्या. पावभाजीसोबत इतर गोष्टी देताना त्यासोबत थोडे अतिरिक्त बटर द्या भाजीवर टाकण्यासाठी जेणेकरून ग्राहक समाधानी होईल. हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. जराही आवडला असेल तर लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला मग भेटूयात पुन्हा अशाच नव्या व्हिडिओसोबत.